फटा पोस्टर निकला हिरो। हा तो बघा, बघू शकता तुम्ही त्याचा हात वगैरे मोडलेला आहे। ती निर्लज्ज माणूस असेल, स्वतःचा हात तुटलेला आहे तरी पण हा गाडी घेऊन चंद्रसूर्य लाजेल एवढा तेज होता माझ्या चेहऱ्यावर 3 घंट्या आधी। त्या मोडक्याला घेऊन आम्ही जाणार आहे आता रानडे हॉस्पिटल। हाय भावांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। नवीन ब्लॉग असा आहे की आम्ही जाणार आहे खोपोलीला। खोपोलीला का जाणार आहे तर माझा एक मित्र आहे सिद्धू नावाचा। सिद्धू नावाचा मित्र तुम्हाला नंतर तर दाखवणार आहे मी तुम्हाला त्याचं नाव आणि त्याच्या करामती। तर सिद्धू नाव असं आहे की त्याचं म्हणजे त्याची गाडी चालवण्याची स्पीड जी आहे ते 100च्या स्पीडनं तो गाडी चालवतो। 180, 100, 120च्या स्पीडनं त्याची गाडी असते आणि छोट्याशा ठिकाणी पण त्याची 100ची स्पीड असल्यामुळे त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे। तो त्या ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्याचा क्रॅक वगैरे त्याच्या हातामध्ये क्रॅक वगैरे पडलेले आहेत। तर त्या क्रॅक आम्ही डॉक्टरला दाखवण्यासाठी आम्ही जाणार आहे खोपोलीला रानडे हॉस्पिटल म्हणून एक म्हणजे चांगलं वगैरे त्यांचं मला तर माहिती नाही पण प्रसिद्ध आहे असं बोलतात, हाडांचा डॉक्टर आहेत। तर ते आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे। तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे पण एक मस्त असं दृश्य तुम्हाला बघायला भेटेल। कसं तुम्हाला आवडलं का नाही ते नक्की सांगा कमेंट करून। तर आम्ही तुम्हाला दाखवणार, ते दोघं जण मला घ्यायला येणार आहेत, विशाल आणि सिद्धू नावात। म्हणजे त्याला गाडी वगैरे चालवता येत नाही त्याच्यामुळे माझ्या दुसरा मित्र आहे माझा विशाल, त्याला तो घेऊन बाईकवर घेऊन येणार आहे। तर त्याच्यानंतर आम्ही माझ्या बंगल्यावरून इथून जाणार आहे आम्ही खोपोलीला। तो खोपोलीला जाणार आहे तर त्यामुळे तुम्ही आम्ही बघू शकता की खोपोलीला कशा प्रकारे आणि कुठून कसे कर्जतवरून खोपोली आम्ही इथून कमीत कमी 30 किलोमीटरचा प्रवास आहे। 30 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही रानडे हॉस्पिटलमध्ये तुम्हाला दाखवणार की तुम्ही नक्कीच मला प्रतिसाद कराल, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका एकदा नसेल केलं तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो। मी त्याची वाट बघत आहे खूप वेळापासून, कमीत कमी सकाळच्या 7 वाजल्यापासून मी बघत आहे। आत्ता वाजले 8, 8:30 नक्की झाले असतील। तर मी बघत आहे, ते तुम्ही आल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला किती वाजता येतात किती वाजता नाही। बघून अक्षरशः मी कंटाळून गेलो। मला फोन केला होता तेव्हा तो आताशी आलेला आहे आणि गाडी पण स्वतः घेऊन आलेला आहे। तुम्ही बघू शकता किती निर्लज्ज माणूस असेल, स्वतःचा हात तुटलेला आहे तरी पण हा गाडी घेऊन आलेला आहे। तरी याला कित्येक वेळा मी सांगितलंय की गाडी वगैरे घेऊन येऊ नको। विशाल घ्यायला येणार होता पण त्याला काही काम आल्यामुळे तो येऊ नाही शकला। हाच मुलगा तुम्ही बघू शकता, त्या मुलाला तो 100च्या स्पीडने गाडी चालवतो ना। आता पण किती म्हणजे हात मोडलेला असून सुद्धा पण तो बघा किती जोरात वगैरे गाडी चालवते। हाच तो सिद्ध आहे। याची 3 घंटे वाट बघून सुद्धा चंद्रसूर्य लाजेल एवढा तेज होता माझ्या चेहऱ्यावर 3 घंट्या आधी। पण आता 3 घंटे वाट बघून यात माझा चेहऱ्याचा तेज पूर्ण डल झालाय। भाई तेज काय याने वाढत, तेज बदाम खाऊन वाढतो। बदाम खाऊन वाढून जरा लवकर आला असता तेवढा तेज राहिला असता हो। तर फटा पोस्टर निकला हिरो। हा तो बघा, बघू शकता तुम्ही त्याचा हात वगैरे मोडलेला आहे। त्याचा हात घेऊन आम्ही खोपोलीला आता त्याला बघायला जाणार आहे, म्हणजे डॉक्टरांकडे जाणारे डॉक्टरकडे जाणार आहे आम्ही त्याला घेऊन। चला तर आपण निघूया खोपोलीला। आम्ही बघू शकतो तुम्ही आम्ही कर्जतमध्ये आलेलो आहे आणि कर्जतमध्ये येऊन आम्हाला विशाल बोलला होता की तिथे आम्ही कर्जतमध्ये भेटणार आहे। त्याला काहीतरी काम वगैरे होतं तो आम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। तुम्ही बघू शकता की आम्हाला भेटलेले आहेत। तर आमचे नवीन ड्रायव्हर आहेत, बघू शकता आम्ही विशाल आणि सिद्धू आता मोडलेला आहे। तुम्ही बघू शकता याला मोडलेला घेऊन जाऊ आणि ड्रायव्हर पण चेंज झालेले आहे। आम्ही पण मोडलेलं आणि तोडलेलं पण आहेत, हे मोडलेले आहेत आणि आम्ही तुटलेले आहेत। तर हेच चांगले होते म्हणून यांना ड्रायव्हर इथं भेटले, त्यांना थोडं वगैरे काहीतरी काम होतं। तर चला आपण जाऊयात खोपोलीला। खोपोलीमध्ये आम्ही झालेलं आहे आता। तर थोड्याच वेळानं त्या मोडक्याला घेऊन आम्ही जाणार आहे आता रानडे हॉस्पिटलमध्ये। रानडे हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघू शकता आम्ही थोड्या वेळानं जाणार आहे। इंटरव्ह्यू दाखवतो तुम्हाला रानडे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर। या ठिकाणी आलो होतो कांकरी मेडिकलमध्ये आम्ही डॉक्टरांचं थोडं लेट झाल्यामुळे याच ठिकाणी डॉक्टरांचं मेडिकल वगैरे आणि दवाखाना आहे। या ठिकाणी आमचा येऊन काय फायदा झालेला नाही।
सिद्धार्थ भाऊ बघू शकता तुम्ही त्यांचा मूड वगैरे ऑफ झालेला आहे. आम्ही मेडिकलमध्ये विचारल्यावर त्यांनी सांगितलं आम्हाला की मंगळवारी या आणि आता जर तुम्ही लवकर आले असते तर तुम्हाला डॉक्टर भेटले असते. पण आता काही ते फायदा आमचा झालेला नाही. तर आम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सांगू शकतो किंवा नाही सांगू शकणार की नेक्स्ट ब्लॉग आम्ही याला म्हणजे हा मोडक्याला घेऊन आम्ही मंगळवारी येणार आहे नक्कीच. तर तुम्ही आम्ही निघालेलो आम्ही घरी आता.